नमस्कार मंडळी. अंडा करी किंवा अंड्याची भाजी तुम्ही खूपदा घरी बनवत असाल आणि छानही होत असेल, पण माझ्या या पद्धतीने जर बनवली ना तर तुम्ही नेहमी बनवताना ती पद्धत बनवणं विसराल, एवढी ही भारी लागते. या पद्धतीने अंडा करी जर बनवली ना तर त्याची चव, टेक्स्चर आणि रंग तुम्ही बघू शकता. बघता क्षणी खाऊशी वाटेल अशी ही अंडा करी अगदी सिंपल पद्धतीने मी बनवली होती, पण चवीला म्हणाना तर खूप खूप जास्त भारी लागते. ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत लिंबू कांदा जर असेल ना तर एक नंबर हे कॉम्बिनेशन आहे. बरं मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर आज पहिल्यांदा आला असेल, आणखी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा अशा सिंपल आणि टेस्टी रेसिपी पाहण्यासाठी. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. आता इथं गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. यामध्ये 2 ग्लास पाणी घालायचं आणि तुम्ही तुमच्या फॅमिली अनुसार अंड्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तर मी इथं 8 अंडी शिजायला घातली होती. अंडी शिजवत असताना ना पाणी आहे ना ते बरोबर घालायचं. खूप कमी जर पाणी घातलं तर अंडी व्यवस्थित शिजत नाही. आणि ही अंडी शिजत असताना यामध्ये थोडंसं मीठ घालायचं. झाकण ठेवूनच अंडी शिजवायचे. मध्यम गॅस करून पुढचे 7 ते 8 मिनटासाठी ही अंडी मी व्यवस्थित अशी शिजवून घेतली. त्यानंतर हलकेसे थंड झाले की याची साल काढली. अंडे व्यवस्थित शिजले की त्याची साल व्यवस्थित निघते, नाहीतर मग ती साल व्यवस्थित निघत नाही. त्यानंतर अंडे कट करून ठेवलेले आहेत. आता आपल्याला अंडा करी बनवण्यासाठी वाटण तयार करायचं आहे. वाटण अतिशय सोपं आहे. लोखंडी तवा गॅसवर गरम करण्यासाठी ठेवला, त्यावर थोडंसं तेल घातलेलं आहे आणि अर्धी वाटी किसलेला नारळ मी घेतलेला आहे. तुम्ही सुकं खोबरं जरी घेतलं ना तरी देखील चव खूप छान येते. सुकं खोबरं भाजायला ना फारसा वेळ लागत नाही, ते पटकन भाजलं जातं. पण ओला नारळ जो आहे ना तो भाजण्यासाठी थोडासा वेळ लागतो. त्यामुळे इथं गॅस मोठा करून हे मी व्यवस्थित असं भाजून घेतलं. आता हे खोबरं जे आहे थोडंसं मी साईडला केलेलं आहे आणि मध्ये थोडीशी जागा करून 1.5 चमचा इथं मी पांढरे तीळ घेतलेले आहेत. आता 1.5 चमचाच इथं मी धणे देखील घेणार आहे. तर हे गावरान धणे आहेत आणि तीळ देखील गावरान आहेत. हे दोन्हीही जिन्नस मी गावावरून येताना घेऊन येत असते. आता हे सगळं एकत्रित व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आणि त्यानंतर एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. आता याच तव्यामध्ये छोट्या आकाराचे 2 कांदे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत. जर मोठ्या आकाराचा कांदा असेल तर 1 घेतला ना तरी देखील चालणार आहे. कांदा भाजत असताना सुरुवातीला तेल न घालताच थोडासा भाजून घेतला. हलकासा मऊ झाल्याच्या नंतर थोडंसं तेल यामध्ये घातलेलं आहे. आता हे व्यवस्थित असं मी भाजून घेतलेलं आहे. हे बघा, आता यामध्ये अर्धा इंच आलं आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या घालणार आहे. त्यानंतर यामध्ये मुठभर कोथिंबीरसुद्धा घालायची. कोथिंबीरसुद्धा हलकीशी सॉफ्ट होईपर्यंत व्यवस्थित अशी भाजून घ्यायची. आता हे अशा पद्धतीने भाजून घेतलं ना लसूण, आलं आणि कोथिंबीरीमधला हलकासा कच्चेपणा कमी होतो. त्यामुळे हे देखील व्यवस्थित असं मी भाजून घेतलेलं आहे. आता गॅस बंद केला. तयार केलेलं वाटण हलकंसं थंड करून घेतलं आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. तो सुरुवातीला आता माझं जे भांडं आहे ना त्यामध्ये व्यवस्थित वाटले जात नाही, त्यामुळे मी सुरुवातीला हे असंच फिरवून घेते आणि थोडंसं बारीक झाल्याच्या नंतर यामध्ये मी पाणी घालून वाटून घेत असते. तुम्ही लगेच पाणी घालून व्यवस्थित वाटून घेतले ना तरीसुद्धा चालणार आहे. हे बघा, आता यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे. खूप जास्त पाणी घालण्याची गरज नाही. आता पुन्हा हे अगदी व्यवस्थित असं बारीक वाटून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता. आता गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. 2 चमचे तेल यामध्ये घालायचं. तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तेल हलकंसं गरम झालं की तयार केलेलं वाटण यामध्ये घालायचं. आता हे वाटणसुद्धा आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे. तर साठवणीतलं काळं तिखट सुरुवातीला 1 चमचा आणि पुन्हा थोडंसं मी घातलेलं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं. पाव चमचा हळद घालायची आणि त्यानंतर इथं मी अर्ध्या चमच्यापेक्षाही थोडासा कमी कांदा लसूण मसाला घातलेला आहे. का तर मी जो साठवणीतला मसाला घातलेला आहे यामध्ये सगळ्या प्रकारचे खडे मसाले, धणे, खोबरं सगळं काही आहे आणि या मसाल्याची रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलवर आहे. त्यामुळे तुम्ही नसेल पाहिले तर एकदा जरूर बघून घ्या. त्या मसाल्यामुळे रंग, चव
खूप छान येते. त्यामुळे फारसे गरम मसाला वगैरे वापरण्याची गरज नाही. तेल सुटेपर्यंत हे मसाले परतून घेतले. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची. रंग तुम्ही बघू शकता, अगदी मस्त रंग आलेला आहे आणि हा जो मसाला आहे ना, अतिशय भारी परतलेला आहे. मस्त घमघमाट याचा सुटलेला आहे. आता तुम्ही गरजेनुसार पाणी घालू शकता. तर ही जी अंडा करी आहे ही मला खूप जास्त अशी पातळ बनवायची नाही, थोडीशी अशी लपथपीत ठेवायची आहे. त्यामुळे लगभग 1.5 ग्लास मी यामध्ये पाणी घातलेलं आहे. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि यावरती झाकण ठेवून याला एक उकळी काढून घ्यायची आहे. हे बघा, मस्त दाटसर ही अंडा करीची जी ग्रेव्ही आहे ना ती तयार झालेली आहे. आता आपण जी अंडी उकडून कट करून ठेवली होती, याला तुम्ही थोडंसं तेल मीठ टाकून फ्राय करून घेऊ शकता. पण मी ही अशीच सोडणार आहे, का तर आपण जो हा रस्सा किंवा ग्रेव्ही बनवलेली आहे ना, ही खूप टेस्टी आहे. तर आपल्याला यामध्ये वेगळं काहीच करण्याची गरज नाही. सगळी अंडी यामध्ये सोडलेली आहेत आणि त्यानंतर याला हलक्या हाताने एकदा मिक्स करून घ्यायचं आणि पुढचे 3 ते 4 मिनटं ही ग्रेव्ही आपल्याला शिजवून घ्यायची आहे. गॅससुद्धा खूप जास्त मोठा करण्याची गरज नाही. गॅस मध्यम किंवा लहान करून झाकण ठेवून ही अंडा करी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. बरं मंडळी, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते जरूर मला कमेंट करून सांगा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा. ही रेसिपी तुम्ही फेसबुकला पाहत असाल, आणखी आपल्या पेजला फॉलो नसेल केलं तर जरूर फॉलो करा. तर इथं चमचमीत अंडा करी किंवा अंड्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे. तर तुम्ही बघू शकता, मस्त अशी ही अंडा करी बनवून तयार आहे. तुम्ही आजची ही रेसिपी ट्राय करा. मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या सिंपल आणि टेस्टी रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.